तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्टंट ई पॅन हे दिसत आहे, या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे गेट न्यू ई पॅन. तर गेट न्यू ई पॅनवर दिसते, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा खाली 12 डिजिटचा आधार कार्ड नंबर जो असणार आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर जनरेट आधार OTPवर क्लिक करायचं आहे. तो तुमचा जो मोबाईल नंबर असेल आधारला लिंक त्याच्यावर तुम्हाला OTP जाणार आहे. तो OTP इथे एंटर करून तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. तर आता आधारपासून पूर्णपणे डिटेल्स घेतले आहे, त्यामुळं आपलं आधार कार्ड आहे, त्या आधार कार्डच्या बेसवर हा पूर्ण पॅन कार्ड आपला पूर्णपणे डिटेल्स याच्यामध्ये येणार आहे. आय ॲक्सेप्टवर क्लिक करा, कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करा. या कंटिन्यूच्या ऑप्शननंतर बघू शकता तुम्ही युअर रिक्वेस्ट फॉर ई पॅन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. सो आपली रिक्वेस्ट जी आहे ई पॅनची ती सक्सेसफुल झाली आहे. ह्याच्यानंतर एक काम करा, थोडासा एक टाईम घ्या, जवळजवळ 1 दिवसाचा टाईम घ्या. 1 दिवसानंतर परत ही वेबसाईट ओपन करा आणि परत ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन. सो इथं तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा. तसं खूप जणांना स्वतःहून मेसेज पण येतो की तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालं आहे, अप्रूव्ह झाला आहे त्याचा, तर त्यांनी तेव्हा जावा. बट मी म्हणतो 1 दिवसानंतर चेक करा, आधार कार्ड नंबर टाका, आधार कार्ड नंबरनंतर आधार कार्डचा जो OTP आहे तो OTP टाका. तो OTP टाकल्यानंतर तिथं तुम्ही बघू शकता पॅन अलॉटेड सक्सेसफुली. सो आपलं पॅन कार्ड जे आहे ते आपल्याला सक्सेसफुल अलॉटेड झालं आहे. त्याच्यानंतर डाउनलोड ई पॅनवर मी क्लिक करतो आणि इथं पासवर्ड टाकायचा. तर पासवर्ड जो असणार आहे तो तुमची जी बर्थडे डेट असणार आहे ती असणार आहे. समजा 1 जानेवारी 1990, सो 01/01/1990. सो अशी तुमची जी बर्थडे डेट असणार आहे ती टाकायची तुम्हाला. नंतर ओपन फाईलवर क्लिक करायचं. तर हे बघू शकता आपलं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड आपल्यासमोर आहे. सेम ॲज इट इज जे दुसरं पॅन असतं त्यासारखंच आहे, फक्त ह्याच्यामध्ये आपण सिग्नेचर ॲड केलेली नाही आहे कारण हे आधार बेस आहे त्यामुळं. सो अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट ई पॅन बनवू शकता. बाकी तुम्हाला काही क्वेरी असेल तर प्लीज मला विचारा, मी तुमच्या क्वेरी सॉल्व करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.